फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त टेस्टी असं आपलं कटलेट करणार आहोत. आलू मटार म्हणू शकता किंवा व्हेज कटलेट म्हणू शकता. तर आपण छान असं कटलेट करणार आहोत. तर कटलेट करण्यासाठी मी काय केलं आहे, उकडलेले बटाटे घेतले आहेत. 3 ते 4 उकडलेले बटाटे आहेत, त्याला मी असं किसून घेतलेलं आहे. 2 गाजर आहेत, त्याला पण मी किसून घेतलेलं आहे. एक छोटासा बीटरूट आहे, त्याला पण मी किसून घेतलेला आहे. आणि हे मी उकडलेले मटार घेतलेले आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील ना, जसं बॉईल केलेला म्हणजे पार बॉईल केलेला फ्लॉवर असेल, तो पण तुम्ही किसून घेऊ शकता. फ्रेंच बीन्स आहे, ती पण वाफवून घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि हे कटलेटला तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता. फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा पण तुम्हाला किंवा मुलांना खायची इच्छा असेल तर तुम्ही काढून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून देऊ शकता. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. थोडीशी आपण काळी मिरी पावडर टाकूया. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट ॲड केली आहे. तुम्हाला जर कटलेटमध्ये लसूणचा टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा तुमची मुलं किती तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही मिरचीची पेस्ट ॲड करा. कसुरी मेथी आपण ॲड करायची आहे, थोडी क्रश करून. छान टेस्ट लागतो. चिली फ्लेक्स आपण ॲड करायचे आहे. थोडासा गरम मसाला पण ॲड करायचा आहे. ह्याच्यात तुम्ही पनीर, चीज पण ॲड करू शकता. पनीर किसून ॲड करा, चीज किसून ॲड करा, जाम भारी लागतं. जर तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल ना, तर काय करा, ह्याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करा. खूपच छान टेस्ट लागतं आणि मुलं आवडीने खातात. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ना ह्याला बाइंडिंग देण्यासाठी आपण काय करायचं आहे, पोहा पावडर घेतलेली आहे. वाटीभर पोह्याला मी मिक्सीमध्ये मी बारीक करून घेतले आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल ना, तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वगैरे पण ॲड करू शकता. पण कॉर्नफ्लॉवरपेक्षा पोहा पावडर हेल्दी आहे, म्हणून मी पोह्याची पावडर ॲड केलेली आहे. मला थोडंसं मॉइश्चर आणखी वाटतं आहे, म्हणून मी आणखी थोडीशी पोह्याची पावडर ॲड करते आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मक्याचे दाणे पण तुम्ही ॲड करू शकता. व्हेरिएशन तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. तुम्हाला काय आवडतं, तुमच्या मुलांना काय आवडतं, कोणत्या भाज्या आवडतात, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. जर मुलं लहान असतील ना, तर पनीर आणि चीज नक्की ॲड करा. आता आपण शेप द्यायचा आहे. कोणताही तुम्ही शेप देऊ शकता. असा पण देऊ शकता. कोणताही तुम्हाला जो शेप आवडतो तसा तुम्ही शेप देऊ शकता. एकदम जाड पण नका देऊ आणि एकदम पातळ पण नका करू. जर तुम्हाला शेप नसेल द्यायचा ना, छोटे छोटे तुम्ही रोल पण करू शकता. आता मी ते 4 कटलेट बनवून ठेवले, बाकीचे मी नंतर करते आहे. सध्या बाजूला ठेवूया. आता मी काय केलं आहे, इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ ॲड करूया. काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे. पाणी ॲड करून आपल्याला स्लरी करायची आहे, म्हणजे पेस्ट करायची आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण आहे. याप्रमाणे आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे तांदळाची. तुम्ही तांदळाच्या ऐवजी मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घेऊ शकता. आणि इथे मी हे बारीक सेवया घेतलेली आहे. सेवयाला मी ना थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक कटलेट घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये डीप कराया आणि सेवयामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे.
आता आपण शॅलो फ्राय करायला मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. व्यवस्थित कटलेट आपण ठेवून देऊया. मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. मी हे शॅलो फ्राय करते आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण करू शकता. थोडं जास्त तेल घेऊन छान असं डीप फ्राय करू शकता. छान असे आपण कटलेट आलटून पलटून मस्त क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. हे बघा आपले कटलेट छान झालेले आहेत. हे बघा सर्व कटलेट मी असे काढून घेतलेले आहेत. हे मी रवा वापरलेला आहे. तुम्ही रवा पण घेऊ शकता. आता ह्याचप्रमाणे मी बाकीचे सर्व कटलेट्स शॅलो फ्राय करून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान मस्त गरमागरम असे आपले पोटॅटो मटार कटलेट किंवा व्हेज कटलेट तयार झालेले आहेत. खायला खूप भारी लागतात, खूपच छान लागतात. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि मी हे खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर ह्याची मी चटणी केलेली आहे. तुम्ही सॉसबरोबर पण खाऊ शकता. लहान मुलांना सॉसबरोबर खूप आवडतं तर सॉसबरोबर खाऊ शकता. दह्याबरोबर पण खूप छान लागतं. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.